नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये। तर मंडळी, आज आपण चाललेलो आहोत नाशिकमध्ये, म्हणजे साधारण 350 किलोमीटरचा पल्ला आहे। म्हणजे आज शनिवार आहे, आपण रात्री 12 वाजता निघालेलो आहोत। आत्ता आपल्याला जायचं ट्रिंगलवाडी किल्ला बघण्यासाठी। हा इगतपुरीपासून साधारण 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्या ट्रिंगलवाडीचा किल्ला बघितल्यानंतर आपण जाणार आहोत मांगीतुंगी, ते जे दोन डोंगर आहेत ते बघण्यासाठी। तर आपल्याला आजचा जो प्रवास आहे आपला, म्हणजे साधारण 2 दिवसाचा असणार आहे। आणि आपल्या या भटकंतीमध्ये आज आपल्याबरोबर आहेत प्रवीण, हॅलो, दुसरा सुशांत, तिसरी नेहा आणि चौथी मेघा आणि रोहित पण आहे। आता रोहित आपल्याला नाशिकमध्ये भेटणार आहे सकाळी 5 वाजता। म्हणजे आता आपण पुण्यावरनं ही 5 मंडळी जाणार आहोत आणि इथून पुढचा प्रवास हा कसा होणार आहे बघणार आहोत आता आपण। आणि साधारण आपल्याला 6 महिने लागलेले आहेत पुढचा ब्लॉग बनण्यासाठी, त्यामुळे हा ब्लॉग आपण खूप भन्नाट करणार आहोत। तर बघूया आता आपला पुढचा प्रवास कसा होतोय तो। ट्रिंगलवाडी किल्ला हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात स्थित असलेला एक महत्त्वाचा गिरिदुर्ग। हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक स्मारक नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे। आता आपण इगतपुरीला पोहोचलोय, साधारण 5:30 वाजलेले आहेत आणि इथून एक 7-8 किलोमीटरमध्ये ट्रिंगलवाडी किल्ला आहे। तर आता आपण पहिला चहा पिऊया। रोहितची ओळख करून दे। हां, रोहित आपल्याला नाशिकमध्ये भेटला। तर आपण किल्ला बघायचा, त्यानंतर एक वॉटरफॉल करायचा आणि त्यानंतर आपण जाणार आहोत मांगीतुंगीच्या पायथ्याशी। इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आहे। याच रांगेत ट्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनाई हे किल्ले आहेत। आता ट्रिंगलवाडीच्या जवळ जे गाव आहे तिथं आपण आता पोहोचलेलो आहोत आणि बरोबर आपल्या मागच किल्ला आहे त्या साईडला। आता आपण या गावामधून जाणार आहोत। इथं आमची गाडी लावली आहे आणि आपल्याला या गावातून जायचंय तिकडे। गावाच्या बाजूला एक छोटा तलाव आहे, तलावाच्याच बाजूला हे मंदिर आहे। म्हणजे या गडाकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्याच बाजूला हे मंदिर आहे। ट्रिंगलवाडी किल्ल्याच्या डोंगरावर 10व्या शतकातील जैन लेणे आहेत।
चौल, कल्याण या बंदरातून उतरणारा माल तळ घाटामार्गे नाशिकच्या बाजारपेठात येत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ट्रिंगलवाडी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्याच्या मार्गात लागणारी गावे, डोंगर माथ्यावरती आलेले रस्ते, माणसांची वर्दळ यामुळे येथील भटकंती ही कमी कष्टाची आहे. गावापासून पायवाटे गडापर्यंत जाण्यासाठी आणि वाटेत 1-2 हॉटेल आहेत, पण त्या सद्यस्थितीला बंद आहेत कारण सीझन चालू नाही आहे म्हणून. आता आपण एक लेणी लागणार आहे, ती लेणी पाहणार आहोत. वाटेत आपल्याला एक सतीशिळा पाहायला मिळते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्यांच्या शिल्पशैलीवरून अंदाज आहे की हा किल्ला सुमारे 10व्या शतकात बांधला गेला असावा. ही लेणी राष्ट्रकूट किंवा यादव कालखंडातील असू शकतात असे इतिहासक सांगतात. या लेणीमध्ये असलेले बौद्ध ध्यानमूर्तीमुळे येथे बौद्ध संस्कृतीचा प्रभाव असल्याचे दिसून येते. या लेणीच्या आतमध्ये असलेल्या गर्भगृहामध्ये गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे. आता या लेणीची जी रचना आहे, आता ही जिथं आपण उभे आहोत ही सदर आहे आणि आतमध्ये सभामंडप आणि त्याच्या आतमध्ये गाभारा अशी याची रचना आहे. ह्या गडावरचं मुख्य जे आकर्षण आहे ते म्हणजे ही लेणी आहे. आता ही लेणी आतून कशी ते आपण पाहणार आहोत. याच्या प्रवेशद्वारावरती अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतंय. मंडळी, हिरवागार डोंगर रांगामध्ये कातळ पट्ट्यात कोरलेला हा प्रवेशद्वार केवळ मानवनिर्मित रचना नसून देवदेवतांच्या साक्षात्काराचे एक भव्य आमंत्रण आहे. संपूर्ण दार हा केवळ एक विशाळ खडकात कोरलेला नसून त्यांच्या भिंती आणि छतावर अत्यंत कुशलतेने देवदेवतांच्या मूर्त्या, पौराणिक घटना आणि अलंकारिक नक्षीकाम कोरले गेलेले आहे. सुंदर जाळीदार खिडक्या. ट्रिंगलवाडीची लेणी ही महाराष्ट्राच्या प्राचीन गुहाकलेचे अविभाज्य भाग आहे. येथील बौद्ध आणि जैन शिल्प, स्तूप आणि गुप्त मार्ग हे इतिहासप्रेमीसाठी एक जिवंत संग्रहालय आहे. पावसाळ्यामध्ये धुक्यात ही लेणींना भेट देणे म्हणजे एक रहस्यमय अनुभव असतो. आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. हा आहे या लेणीचा सभामंडप. जसं आपण हरिश्चंद्रगडावरती जे 4 स्तंभ पाहिले होते त्यातले 3 भग्नावस्थेत होता आणि 1 चांगल्या अवस्थेत, त्याच पद्धतीचा 4 स्तंभ इथं आहेत. इथेही 3 भग्नावस्थेत आणि 1 चांगल्या अवस्थेत आहे. आणि या सभामंडपाला 2 जाळीदार खिडक्या आहेत त्या साईडला. आणि आता आपण बघणार आहोत त्याचं गर्भगृह कसं आहे. या गर्भगृहाचा जो प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती पण अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे. आता आपण ते बघूया. इथे अंतराळ सारखं एक छोटासा भाग आहे. आता इथे एक मूर्ती, गौतम बुद्धांची एक मूर्ती आहे आणि ही संपूर्ण जैन लेणी आहे. आता आपण आतमध्ये बघूया हे कसं आहे. ह्याच्यावर तुम्ही नक्षीकाम बघाल तेवढं सुरेख आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याकडे पाहायला मिळते. हे जे मंदिर आहे तिथं आपल्याला वरती एक लेख लिहिलेला दिसतोय. हे भगवान दिगंबर जैन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आता आपण आतमध्ये बघूया. तिथे एक मूर्ती आहे. मूर्तीच्या इथे एक नंदीचं एक छोटी मूर्ती आणि ते शिलालेख लिहिलेले आहे. निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे आणि मानवाने केलेल्या आक्रमणामुळे या वास्तू भग्न होत चाललेल्या आहेत.
जर यांचे लवकरात लवकर संवर्धन केले नाही तर पुढील 50 वर्षामध्ये या लेण्या फक्त इतिहासाच्या पुस्तकातच दिसतील. या लेणीच्या बाजूला काही मूर्त्या भग्नावस्थेत पडलेल्या आहेत. याचा जो रस्ता आहे तो जास्त चढणीचा नाही आहे, त्यामुळं काही एवढं काही अवघड नाही. पण तुम्हाला साधारण वर पोहोचण्यासाठी 1-1.5 तास लागू शकतो. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र 1688च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्याकडून जिंकून घेतला. आता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. म्हणजे साधारण 5 मिनिटांमध्ये आपण गडावरती पोहोचू. आता या गडाचं दुसरं जे आकर्षण आहे आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे आणि एकदम धुकं पसरलेलं आहे. काही मिनिटांमध्ये आपण पोहोचणार आहोत अगदी गडावरती. थोडासा पाऊस पडतोय त्यामुळं काही दम लागत नाहीये. आता या गडाला 2 दरवाजे आहेत. आता आपण कल्याण दरवाजाने वर जाणार आहोत. वरती आपल्याला हनुमानाचं मंदिर, शंकराचं मंदिर आणि लेणी पाहिलेली आहे आपण. गडाच्या बाजूने रस्ता आहे आणि या साईडला दरी आहे. वरती पाण्याचं टाकं पण आहे बघण्यासारखं. आणि कल्याणचा जो दरवाजा आहे, कल्याण दरवाजा, तो अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. कातळ बघा माझ्या मागे. वरून दगड ढासळत चालले, तो खाली खूप दगड पडलेले. तुम्ही ह्या वातावरणात तर आलंच पाहिजे. या गडावर दम शून्य लागलाय, शून्य. आणि अर्धा ते पाऊण तासात आपण पोहोचलेलोय. तुम्ही बघू शकता आरामात की काय वातावरण आहे. आपल्याला वाटलं पाऊस पडेल नाही का, पाऊस पडेल असं वाटलं. थोडा थोडा बारीक आला पण काय मजा नाही आली. पण वातावरण भारी, यायलाच पाहिजे. हे बघितलं मित्रांनो, अगदी धुक्याचं चादर पसरलेली आहे. आणि आता आपण बरोबर तिथे समोर दरवाजा आहे, त्या दरवाजाने वर जाणार आहोत. लेणीच्या बाजूने गडावर जाता येते. साधारण अर्धा पाऊण तासामध्ये आपण गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचता. समोरच ट्रिंगलवाडी किल्ल्याची कातळटोपी दिसते. कातळटोपी खाली आल्यावर 2 वाटा फुटलेल्या दिसतात. कातळटोपीच्या उजवीकडून जाणारी वाट सोपी आहे, तर डावीकडून जाणारी वाट थोडी कठीण आहे. पण किल्ला चढताना डावीकडून जावे आणि उतरताना उजवीकडील वाटेवरून उतरावे. डावीकडून किल्ल्यावर जाताना पायऱ्यांच्या अगोदर एक छोटासा कातळ टप्पा आहे, तो सहज चढून जाता येतो. या किल्ल्याच्या शिखरावरून पूर्वेला कळसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांगा, हरिहार, बसगड असा परिसर दिसतो. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3238 फूट इतकी आहे. तसेच हा किल्ला मध्यम श्रेणीमध्ये गणला जातो. 1 तासामध्ये आपल्याला पूर्ण किल्ला बघता येऊ शकतो.
पैसे वसूल. यस डू गुड. मित्रांनो आता आपण गडाच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलेलो आहे. म्हणजे बरोबर आमच्या मागे तो दरवाजा आहे आणि हे जी पायरीची वाट आहे ना ही नौकांसाठी थोडीशी अवघड आहे. म्हणजे नॉर्मली जे ट्रेकिंग करतात त्यांनाच खूप इझी आहे आणि हा खालून वर येण्याचा जो प्रवास आहे खूप ॲडव्हेंचर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फोडून उंच पायऱ्या बनवलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात पायऱ्यांना एक वळण दिलेले आहे. पायऱ्या संपल्यावर समोरच 5 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या अप्रतिम सुंदर प्रवेशद्वार आहे. त्यावर 2 कोपऱ्यात 2 शरभशिल्प कोरलेले आहेत. मारुतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण मग किंवा प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊया. मित्रांनो याही प्रवेशद्वाराचं जे मुख आहे हे गोमुखी आकाराचं आहे आणि बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. प्रत्येक प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला देवळ्या पाहायला मिळतात. परंतु या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जे देवळे आहेत ते खूप उंचावरती आहेत. वरच्या साईडला तसेच याही बाजूला जे देवळे आहेत ते वरच्या साईडला आहे आणि ही वास्तू अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. आणि इथे नुकताच नवीन दरवाजा बसवण्यात आलेला आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च शिखराला वळसा घालून पुढे गेल्यावर वाड्यांचा चौथरा दिसतो. हे वाडे किल्ल्यावरील सैनिकांसाठी निवासस्थान म्हणून वापरल्या जात होत्या. त्याच वाड्याच्या बाजूला सैनिकांसाठी पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. तिथे एक वाड्याचा अवशेष आहे आणि तिथे एक आहे. आता आपण हे बघूया त्या काळातलं अतिशय मजबूत असं बांधकाम. तुम्ही कमान बघू शकता. एकदम प्रॉपर भिंती. या किल्ल्यावर 15 जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे. जेवणाची व्यवस्था मात्र स्वतःला करावी लागते. गडावरती मुबलक पाणी आहे. पुण्यापासून ट्रिंगलवाडी किल्ला हा साधारण 240 किलोमीटर आहे, तर मुंबईपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावरती आहे. इगतपुरी हे या किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. आणि इथे एक गुफा आहे, तर ती काही सापडत नाहीये. एक पाण्याची टाकी पण आहे, ती आता आपण बघणार आहोत. तर पाण्याचे टाकं आपल्याला सापडले. म्हणजे राजवाड्याचे अवशेष तिथे आणि पाण्याची टाकी इथे. आता आपण ती गुफा बघूया कुठे सापडते ती. खूप शोधल्यानंतर अजून एक आपल्याला पाण्याचे टाके सापडले आणि ही गुफा. आता इथे पाणी साचलंय. पण 40-50 लोक राहतील एवढी प्रशस्त जागा आहे. आता तिकडे दगडी ठेवलेत, नाही तर तिथे झोपायला पण चांगली जागा होती. आणि इथं असं एक वट्टा केलेला दिसतोय आणि इथं थोडा चौकोनी खड्डा आहे आणि तिथे एक वट्टा केलेला दिसतोय, म्हणजे असं फाउंडेशन टाईप. आणि हे पिलर आहेत, 1 2 3 4, म्हणजे ज्या खालच्या लेणीमध्ये जसे पिलर होते ना तसे त्याच पद्धतीचे पिलर, फक्त ह्याच्यावरती नक्षीकाम नाही आहे, पण प्रशस्त अशी गुहा आहे ही. तर मित्रांनो, फायनली
आपलं ट्रिंगलगड जो आहे त्याच्यावरचं सगळं बघून झालेलं आहे. या गडावरती बघण्यासारखं बरंच काही आहे. म्हणजे काही वाड्याचे पडके अवशेष आहेत, पाण्याच्या 2-3 टाक्या आहेत, गुफा आहे. खाली जी आपण लेणी बघितली ती सुंदर अवस्थेमध्ये आणि चांगल्या अवस्थेत आहे. त्याच्यावरचं नक्षीकाम खूप छान आहे. सर्वात महत्त्वाचा जो मुख्य दरवाजा आहे, तो येण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय विलक्षण आणि एकदम रोमांचक आहे. तो यायचा जो मार्ग आहे. तर आता जवळजवळ सगळं बघून झालं आहे. ह्या गडाला दुसरा एक दरवाजा आहे, तिथून आपण खाली उतरणार आहोत. तो जरा सोपा दरवाजा आहे. तर आता आपण त्या दरवाजाने खाली उतरू. तो दरवाजा कसा आहे तो बघूया. म्हणजे आता आपलं या गडावरचं सगळं बघून झालेलं आहे. चल घे. आता वरती येताना आपण तिथून असं त्या पलीकडच्या बाजूने वरती आलो. तर वरती जो दिसतो ना झेंडा तिकडून तसं तिथून आल्यानंतर बरोबर उजव्या हातालाच खालच्या साईडला दुसरा उतरण्याचा रस्ता आहे. कारण तो सापडत नाही आहे तर तुम्ही कोणाला विचारलं नाही तर, पण एकदम सोपं आहे. म्हणजे तिथून आल्यानंतर 2, एक डाव्या हाताला आणि एक उजव्या हाताला, असे 2ही रस्ते आहेत. लगेच आपण एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतो. आणि हा रस्ता सगळ्यात सोपा आहे. नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला हा ट्रिंगलवाडीचा जो व्लॉग आहे तो इथेच आपण संपवतो आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. खूपच रोमांचक आणि खूपच साहसी पण असा हा ट्रेक होता आजचा. तर आजचा हा ट्रेक इथे संपतो आहे. आणि आत्ता आम्ही मांगीतुंगी जे डोंगर आहेत तिकडे जाणार आहोत. तिकडं आमचा स्टे असणार आहे. उद्या सकाळी पहाटे आपण ते ट्रेक करायला जाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या अशोक पवार व्लॉग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.